नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न सगळ्यात जास्त कोणी लावून धरला असेल तर तो एनडीटीव्ही मराठीनं। नाशिकमधले खड्डे कसे जीवघेणे ठरतायत हे एनडीटीव्ही मराठीनं सगळ्यात आधी आणि गांभीर्यानं समोर आणलं होतं। या खड्ड्यांनी नाशिकमध्ये चौथा बळी घेतलाय। निलेश कोतकर यांचा खड्डा चुकवताना ट्रकची धडक लागून मृत्यू झालाय। संपूर्ण नाशिक या मृत्यूमुळे हादरून गेलंय। नाशिकमध्ये खड्ड्यांची इतकी समस्या गंभीर झालेली असताना नाशिकचे पालकमंत्री, कुंभमंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आहेत कुठे, असा संतप्त सवाल सध्या नाशिककर करतायत। आपण पाहूयात। माझ्या पोरीने कोणाकडे पाहायचं आता? तिने कोणाला बाबा म्हणायचं, कोणाला पप्पा म्हणायचं तिने आता काही सांगण्याची मनस्थितीच नाहीये। माझा नवरा गेला, आता आमचं आयुष्य कसं चालणार आहे? आमचं घर कसं चालणार आहे? माझा करता नवरा चालला गेला। जिने नवरा गमावला तिने प्रशासनाला विचारलेले हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न व्यवस्थेला हादरे देणारे आहेत। हे सगळे प्रश्न निर्माण केलेत ते नाशिक मधल्या खड्ड्यांनी। 40 वर्षांचे निलेश कोतकर अंबड MIDC मधून कामावरून घरी परतत असताना खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांना ट्रकची धडक लागली। ते खाली पडले, गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। निलेश यांच्या कुटुंबियांचा आक्रोश प्रचंड अस्वस्थ करणार आहे। आता आमचं आयुष्य कसं चालणार आहे? आमचं घर कसं चालणार आहे? माझा करता नवरा चालला गेला। कोणालाच काही पडलेली नाही या दुनियेमध्ये, काहीच नाही। ज्याचं जातं त्यालाच कळतं। माझ्या पोरीने कोणाकडे पाहायचं आता? तिने कोणाला बाबा म्हणायचं, कोणाला पप्पा म्हणायचं तिने आता काही सांगण्याची मनस्थितीच नाहीये। माझा नवरा गेला, त्यांच्याशिवाय आम्ही काय करायचं आता? माझ्या मुलीने, मी पुढचं आयुष्य आम्ही कसं काढायचं? यांच्या सरकारच्या एका चुकीमुळे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला माझा। काय करायचं? सरकारच आहे, कारण की जिथे तिथे पाहिलं नाशिकमध्ये खड्डेच खड्डे, कुठं जायचं चांगला रस्ता नाही राहिलेला आहे। चालला गेला आजच्या खड्ड्यांसाठी तो त्याचा जीव गेला। सरकारने असे खड्डे करायला नको पाहिजे होते। चांगले रस्ते खोदून ठेवले आणि लोकांचा जीव घेऊन राहिले, ते चांगलं नाही केलंय सरकारने। माझा मुलगा आता काय मला परत भेटणार आहे का? आमच्या घराचा आधार गेला। वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे आता तरी सरकारला जाग यावी आणि पुढे मृत्यू टळावे। आता तरी सरकारने रस्त्यांची दुरवस्था चांगली करावी आणि पुन्हा असा प्रसंग कोणावर येणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी। निलेश कोतकर यांची 5 वर्षांची मुलगी आहे। बाप म्हणजे नेमकं काय आणि बाप जाणं म्हणजे काय हे धड कळण्याचंही तिचं वय नाही। पण आता बाबा भेटणार नाही एवढंच तिला कळालंय आणि तिच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नाहीये। नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्या कुंभमेळ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन असं निलेश यांनी कुटुंबियांना सांगितलं होतं। मात्र त्याच कुंभमेळ्यासाठी रस्त्यांची जी कामं सुरू आहेत त्याच खड्ड्यात पडून निलेश यांचा मृत्यू झाला। त्यामुळे संसार उद्ध्वस्त करून कुंभमेळा कशासाठी असा प्रश्न निलेश यांच्या कुटुंबियांना पडलाय। पण नाशिककरांचा जीव जातोय ना त्याच्यामध्ये, आणि नाशिककरांचे संसार उद्ध्वस्त होत आहे त्याच्यामध्ये। त्याच्या घरच्यांनी ज्याच्यावर बित्त त्यालाच कळतं, ते बाकीच्यांना नाही। निलेश यांच्या मृत्यूनंतर नाशिकच्या उपायुक्त सुवर्णा देखणे यांनी कोतकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। मात्र गेलेला माणूस परत कसा आणणार याचं उत्तर कोणाकडेही नाहीये। अख्खं नाशिक खड्ड्यात गेलंय, त्याकडे ना लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत ना कुंभमंत्री। संकटमोचक अशी गिरीश महाजनांची ओळख आहे। नाशिक मधल्या कुंभमेळ्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्रीपदही गिरीश महाजनांकडेच आहे। राजकीय संकटातही गिरीश महाजनांची संकटमोचक अशी ओळख आहे।
विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिक आणि जळगावमध्ये उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावण्यासाठी गिरीश महाजन हालचाली करत होते. मग नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे एवढे बळी गेल्यानंतरही गिरीश महाजन आहेत कुठे? कुंभमेळ्याची कामं पावसाळ्याआधी पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची होती? नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे एवढे बळी गेल्यानंतरही खड्डे बुजवण्याचं आणि काम पूर्ण करण्याचे आदेश गिरीश महाजन कधी देणार? नाशिकमध्ये किती खड्डे? नाशिक कसं खड्ड्यात गेलंय आणि नाशिकची काय वाट लागली आहे त्याची ही धडधडीत दृश्य NDTV मराठी दाखवत आहे. नाशिकचे हे खड्डे आणि त्या खड्ड्यांनी घेतलेले हे 4 बळी. गिरीश महाजनांना ही दोन्ही दृश्य लवकरात लवकर दिसतील, त्याची ते गांभीर्यानं दखल घेतील, संकट मोचक म्हणून नाशिककरांच्या मदतीला आता तरी धावून येतील अशी अपेक्षा आहे. राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक. एकूणच काय तर गिरीश महाजन आहेत कुठे? संकटमोचक गिरीश महाजन आहेत कुठे? आणि तेही पालकमंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात. हा प्रश्न आग्रहानं विचारण्याची गरज आहे, कारण काही दिवसांपूर्वी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी गिरीश महाजन नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये चांगलेच सक्रिय होते. त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला खबरदारीचे आदेश दिले. त्यानंतर त्याच वेळी पालघरमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्याही वेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन मदतीसाठी पोहोचले. तिथं पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये इमारत कोसळून दुर्घटना घडली. त्यावेळी सुद्धा महाजन मोशीमध्ये पोहोचले होते. तर मग नाशिकमध्ये खड्ड्यांचे इतके बळी जात असताना गिरीश महाजन दुर्लक्ष का करतायत, हा सवाल आहे. दरम्यान नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 बळी गेलेले आहेत. 24 मार्चला प्रभाकर निकम यांचा अंबड रोडवरच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. तर 6 जूनला प्रवीण गायकवाड यांचा सातपूर परिसरातल्या ड्रेनेज खड्ड्यात पडून बळी गेलाय. त्यापाठोपाठ 25 जुलैला नाशिकमध्ये दीपाली बेळे यांचा मृत्यू झालाय. 66 वर्षांच्या या आजी दिंडोरी रोडवरून त्यांच्या मुलीबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होत्या. त्यावेळी नीट न केलेल्या कामात अडखळून त्या आजी खाली कोसळल्या. तब्बल 39 दिवस त्या कोमामध्ये होत्या आणि त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा 25 जुलैला मृत्यू झाला. 28 जुलैला निलेश कोतकर या 40 वर्षांच्या तरुणाचा अंबड MIDC मधल्या खड्डा चुकवताना मृत्यू झाला. आणि या सगळ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, याची उत्तरं या लोकप्रतिनिधींनी द्यावी. नाशिकच्या या खड्ड्यांचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे. 5 महिन्यात 4 नाशिककरांचे बळी या खड्ड्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणूनच नाशिककरांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आमचे सवाल आहेत गिरीश महाजनांना, सवाल आहेत राहुल ढिकलेंना, सवाल आहेत सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि सरोज आहिरे यांना. याची उत्तर द्या. काय सवाल आहेत? पावसाळ्याआधी कुंभमेळ्याची कामं पूर्ण का झाली नाहीत? नाशिककर नियमितपणे मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर कर भरतात. मग नाशिककरांना सुरक्षित प्रवास आणि खड्डेमुक्त रस्ते देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? सगळे कर भरूनही नाशिककरांनी खड्ड्यांचा त्रास का सहन करायचा? आणखी किती बळी गेल्यावर नाशिकचे खड्डे बुजवले जाणार आहेत, याची उत्तरं या सगळ्या लोकप्रतिनिधींनी दिली पाहिजेत. दरम्यान संकटमोचक आहेत कुठे हा मुद्दा NDTV मराठीने लावून धरल्यानंतर अखेर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे निलेश कोतकरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सखोल चौकशीचे आणि दोषींवर कडक कारवाईचे आदेश आता गिरीश महाजनांनी दिलेत. निलेश कोतकर यांचा खड्डा चुकवताना त्यांना ट्रकची धडक बसली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. एकूण 4 बळी आतापर्यंत नाशिकमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे संकटमोचक आहेत कुठे असा सवाल केल्यानंतर आता या सगळ्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. काल जो अपघात झाला आणि त्यात एक तरुण दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे.
आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा, त्याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग ते ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही. आणि आधी परवा या संदर्भामध्ये बैठक ठरलेली आहे. कुंभमेळ्याचे विषय आहेत, दुसऱ्या कामाचे विषय आहेत, पण काल झालेल्या अपघाताच्या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर मी पुन्हा सांगेल की आम्ही सर्वांवर कारवाई करू.